लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे आणि सरकारने आता जुलै हप्त्याच्या वाटपाला मंजुरी दिलेली आहे। बँकांना आदेश दिलेले आहेत की सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये जुलैचा हप्ता वाटप सुरू होणार आहे। आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजूनही जून महिन्याचा हप्ता म्हणजेच मागच्या महिन्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही सरकारच्या सगळ्या अटींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असताल तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये 3000 रुपये म्हणजेच जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला सरकारच्या अटींमध्ये आणि निकषांमध्ये बसावं लागणार आहे। आणि आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता महिलांच्या खात्यामध्ये गॅसच्या हप्त्याचे देखील वाटप सुरू झालेलं आहे। म्हणजेच गॅसच्या हप्त्याचे 830 रुपये देखील महिलांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे उद्या आणि परवा अशा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला 830 रुपये आणि 1500 रुपये आणि 3000 रुपये म्हणजेच गॅसचे 830 रुपये 1500 रुपये जुलैचा हप्ता आणि ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये म्हणजेच जूनचे 1500 आणि जुलैचे 1500 जमा होणार आहेत। आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे आपण पाहूया। तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे बीड, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे सोलापूर, जळगाव, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे। आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये परवा आणि त्याच्यानंतरच्या 1 दिवस म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे पैसे जमा झाले आहेत की नाही।